मला हे सांगायचं आहे की तुम्ही थांबा परत बाहेर इमारतीच्या बाहेर आणि तुम्ही व्यवस्था करा तशी नाही का पडदे वगैरे टेंट वगैरे टाका आणि लग्न पडदे वगैरे करा त्या पद्धतीने करता येईल. आणि अजून त्यांनी प्रोत्साहित मुद्दा वापरला की ऐकत नसल्याचा गुन्हा नाही. गुन्हा दाखल्याचा विषय नाही आपलेच माणसं आहे जो विषय नाही नाही ना तर गुन्ह्याचा विषय जातो आपण ते काही एक तर पहिली गोष्ट म्हणजे टेंट वगैरे टाकणं काय परवडणार नाही हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जर आतमध्ये असलो हे जरी ऑफिस असलं हे ऑफिसच आहे बरोबर त्यांच्याच म्हणण्यानुसार हे फक्त त्यांचं ऑफिस नाही सरकारी आहे ना सरकारी ऑफिस आहे. या ऑफिस मध्ये फक्त प्रकल्प ऑफिस नाही भूमी अभिलेख त्याच्यामुळे फक्त त्यांची काही एकट्याची म्हणजे मालमत्ता नाही म्हणजे एकट्या म्हणजे व्यक्ती म्हणून म्हणत नाही मी फक्त प्रकल्प प्रशासनाची ही मालमत्ता नाही हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की आता आम्ही मुलींना घेऊन तर काय बाहेर आम्ही जाऊ शकत नाही सर हे तर तेवढं ठीक आहे. आणि दुसरं काय म्हणणं आहे सर आमचं की सर ज्या पद्धतीनं समजा आता जसं सर बोलले समजा ते करा त्यांना ते आमचं म्हणणं नाही ते शेवटी त्यांचा अधिकारी काय करायचं त्यांनी गुन्हे दाखल करायचे किंवा गुन्हे दाखल करायचे पण ते ज्या पद्धतीनं बोलतात समजा साहेब हा मला एक सांगा सर दिवसभर आम्ही इथं बसतो बाहेर बसलो होतो सर मी बाहेर दिवसभर बाहेर होतो म्हणजे उलट आम्ही इथं बसलो होतो सरांनी सांगितलं आपले 2 पोलीस अधिकारी बाहेर जाऊ दिवसभर कशाला मग डिस्टर्ब वगैरे कार्यालयाला आंदोलन आपलं बाहेरच आम्ही होतं आणि आता रात्री जायच्या नंतर हा बोला ना हायकोर्टला का इथून मंचरवरून त्याचा नंबर सेंड करतो मी तुला तुझा नंबर लागला का चालेल मी तुला सेंड करतो मी सर आम्ही दिवसभर इथं बसलोय प्रकल्प अधिकारी साहेबांनी किमान विचारणं अपेक्षित आहे की नाही तुम्ही सांगा नाही ते मला बोलले की चर्चेसाठी पण आले नाही तुम्ही त्यांच्याकडे असले ना खोटं जर प्रत्येक वेळेस जर बोललं ना तर खरंच म्हणजे हे बरोबर नाही खोटं नाही ते मला बोलले की चर्चेसाठी नाही ते सांगतो साहेब अहो मी आताच मुलींना सांगत होतो ती साधं आपल्याला बोलवलं सुद्धा नाही प्रकल्प अधिकारी साहेबांनी म्हणजे काल ते नव्हते साहेब प्रकल्प अधिकारी साहेबांनी त्यांनी आमच्याशी चर्चा केली बरोबर पण आज जेव्हा प्रकल्प अधिकारी साहेब जर स्वतः ऑफिस मध्ये येतात तर त्यांचं काम नाही आमच्याशी चर्चा करणं बोलवणं हा बोलून आम्ही गेलो नाही ना मग आम्ही मान्य करतो की समजा बोलून पण आम्ही चर्चा केलो नाही हे बरोबर नाहीये साहेब आणि हा मुद्दाच नाही आम्ही तुम्हाला खरं सांगतो आमचं दुसरं काही म्हणणं नाहीये प्रकल्प अधिकारी साहेबांनी स्वतः लेखी दिलेले आता ते सांगतील की वरचं कार्यालय आमचं तर काय माहित नाही साहेब आम्हाला प्रकल्प अधिकारी साहेबांनी स्वतः लेखी दिले आम्हाला 30 डिसेंबर पर्यंत सगळ्या मुलींचं ऍडमिशन करतो मग हे कोणत्या आधारावरती बोलत होते प्रकल्प अधिकारी साहेब सर साहेब हे बघा किरकोळ मुद्दा असताना तर एवढं आंदोलन करायची काही गरज पण नव्हती आम्हाला खरं म्हणजे पण हा किरकोळ मुद्दा नाही आणि आम्ही आमच्या मनाने काहीतरी बोलतोय किंवा आम्हाला हेच पाहिजे नाही का काहीतरी आता ताईपणे करायचं आणि काहीतरी बोलायचं असा मुद्दाच नाहीये जे प्रकल्प अधिकारी साहेबांनी म्हटलंय ना त्याच्यापेक्षा एक शब्द सुद्धा एक म्हणजे रेट सुद्धा आम्हाला जास्त नकोय काही त्यांनी म्हटलंय ना मुलींना ऍडमिशन द्यायचे डिसेंबर पर्यंत आता डिसेंबर तर गेला समजा डिसेंबरचा काय मुद्दा नाहीये आता जानेवारी सुद्धा 3 दिवसांमध्ये लागणार आहे तुम्ही आतापर्यंत ऍडमिशन देत नाही आता मुलींच्या सेफ्टीचा जर मुद्दा आला नसाय ह्या ज्या मुली आहेत तुम्ही विचार नाही तर त्या मुलींना कुठून त्या येतात काय करतात ती सेफ्टी नाहीये का त्यांची त्याची काळजी नाही का अधिकारी साहेबांना आणि मग तुम्ही त्याच वेळेस प्रकल्प अधिकारी साहेबांना सांगितलं असतं ना की मला हे शक्य नाहीये तुम्हाला जे करायचं ते करा मुलींना म्हणजे मुलींना प्रवेश मिळाला पाहिजे कुठे जुन्नरच्या हॉस्टेलला या विषयावर मी बोलतो साहेबांशी साहेब का म्हणजे ती कॅपॅसिटी आहे जिथे ऍक्च्युली 80 मुलींची कॅपॅसिटी आहे ती सगळी त्यांना पण म्हणजे ही 80 ची कॅपॅसिटी आहे 284 मुली आहेत 160 मुली भरायचे त्यांना सेपरेट इमारत घ्यावं लागेल त्या सेपरेट इमारतीसाठी काय करावं लागेल त्याची प्रोसिजर वगैरे करून मग डिसेंबर मध्ये ऍडमिशन द्यायचं म्हणजे त्यांनी जे तुम्हाला सांगितलं साहेब ती सगळी चर्चा अगोदर आमची त्यांच्यासोबत झालेली आहे
त्यांनी त्याच्यावरती मी करतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ते बोललेले आहे आणि त्याच्यानंतरच ते लेखी दिलेलं आहे की जे लेखी ते आता साफ नाकारतात की देत नाही. मग असं असेल तर मग हे खोटं पूर्ण बरोबर नाहीये. ते म्हणतात की म्हणजे ते आता जे संख्या वाढवून देणं जे आहे ते त्यांच्या हातात नाही का? त्यांच्या हातात आहेच आहे. त्यांना ऑलरेडी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाचं पत्र आहे जे जिथं जिथं जागा रिक्त आहेत ना महाराष्ट्रामध्ये 3,500 जागा आहेत. नाही ते नाही म्हणतात ना इथं म्हणजे मुक्काम नको म्हणतात मुलींचे चर्चेसाठी. हा चर्चेसाठी आम्ही करू शकतो. चर्चेचं काय नाही म्हणजे ती चर्चा फक्त मुलींना बाहेर घेऊन झाली चर्चा असेल तर आम्ही चर्चा नाही करणार त्याच्यावरती. ऍडमिशनच्या बाबतीत काय सोल्युशन करायचं ना साहेब आपल्याला आम्ही नाही घेत. आता पण चर्चा होते आम्ही काय चर्चेला आम्ही करत नाही. पण मुलींना सेफ्टी आमकं तमकं हे कारण सांगून तुम्हाला बाहेर काढायचं आहे समजा पत्रकारिता साहेबांना त्याच्यासाठी आम्हाला चर्चेला मी असं तर चर्चा करणार नाही. लिगली त्यांना काय करायचं करतो जे काय होईल त्याला सगळ्या गोष्टींना सामोरं जायला आम्ही तयार आहे साहेब. आता मागच्या वेळेस मी स्वतः उपोषणाला बसतो होतो. माझी तब्येत बिघडली होती म्हणजे बरीच तब्येत बिघडली होती माझी त्यावेळेस. अजून एक होतो की आज आली नाही कॉलेजच्या असल्यामुळे तिची पण तब्येत बिघडली होती आणि त्याच्यानंतर बरेच 7 दिवस आमचा आंदोलन चालू होतं. आम्ही काही वेळेत का साहेब आमच्या जीवदोषामध्ये आंदोलन करायला आणि साहेबांना एवढं समजायला होतं ना शक्य नव्हतं तेव्हाच त्यांनी म्हणायचं की बाबा शक्य नाही मला हे करायला. काय माहिती आहे का आंदोलन ऍक्च्युली जे बाकीचे जे करतात समजा है ना तर ते बाहेर टेंट वगैरे उभं करून बरोबर त्या पद्धतीने करतात. आता तुम्ही ह्या बिल्डिंगचा सहारा घेतला आहे तो पुढे जाऊन प्रॉब्लेम सार्वजनिक मालमत्तेचं नुकसानचं नाहीये ना आम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणतो आम्ही काहीच करत नाही साहेब. आम्ही फक्त मुलींची सेफ्टी म्हणून इथं आम्ही थांबलोय ऑफिसच्या आणि ते पण ऑफिस कार्यालय इकडे आहेत. आम्ही इकडं बाहेरच्या प्रिमायसेस मध्ये साहेब मुलीची सेफ्टी म्हणून तुम्ही इथं आलेत आणि ते म्हणतात मुलीची सेफ्टी म्हणून इथं जर काय झालं तर आमच्यावर येते असा त्यांचा प्रश्न. म्हणजे दोघांनाही सेफ्टीचाच प्रश्न पडलेला आहे. नाही दोघे पण कारण ते सांगत आहेत ना महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलोय. ते पण म्हणतात की महिलांच्या सुरक्षेसाठी इथं परंतु कमी जास्त झालं तर माझ्यावर येईल ती जबाबदारी आणि तुम्ही ज्या मुद्द्याला अनुसरून आलेले आहात तर ते त्यांच्याशी रिलेटेड आहे असं. तर मला सुद्धा तुम्हाला एक सांगायचं होतं की ठीक आहे तुम्ही करताय ना तर ते जर टेंट वगैरे उभं केलं असतं आणि मुलींची झोपण्याची व्यवस्था वगैरे चारी बाजूने बांधून झाली असती तर चांगलं झालं. ते धरणे आंदोलन करणारे असेल खरं तुम्हाला सुद्धा माहित आहे एवढं त्रास करू नये करण्याकरिता परवानगी नाही आम्हाला आणि म्हणजे तुम्ही त्यांना निरोप सांगा आमचा की तुम्ही तुमच्या पद्धतीनं म्हणजे जे काही लिगल प्रोसेस असेल ना ते तुम्ही करा. आमचं काही म्हणणं नाही तुम्हाला की तुम्ही करू नका लिगल जे काही असेल ना ते करा तुम्ही कारण की त्याला काही पर्याय नाही साहेब आता खरं म्हणजे. नाही शेवटी ते आता मला म्हटले त्यांनी म्हटलं की साहेब त्यांना सांगा नाहीतर मग ते म्हटले की ते रिक्सर तुम्हाला देतो लेटर दिलेले आहे मला आणि ते तसंच आता दुसरं काहीच करा आम्ही तरी उठणारच नाही. त्यांना म्हणून लिगल तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही त्याच्यावरती काहीच करू चालेल काही प्रॉब्लेम नाही. जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.